पण जी आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे किंवा ज्या आयडिओलॉजीनं तुम्ही गव्हर्निंग क्लास बनले पाहिजे, ती आयडिओलॉजी खूप स्ट्राँग आहे. आंबेडकरवाद आणि फुलेवाद तो समजून घेणे फार आवश्यक आहे आणि तो समजून घेणे सोपं नाही. की बाबासाहेबांनी ह्या चारही फेज पार केल्या होत्या. ते 5 जे फेजेस आहेत ते आपण एक-एक समजून घेऊ. मी त्याला म्हणतो एस्टॅब्लिशमेंट ऑफ फ्रॅटर्नल थॉट इन सोसायटी दॅट ऑल ह्युमन्स आर इक्वली फ्री. समाजामध्ये बंधुत्वाचा एक असा विचार प्रस्थापित करणे जो म्हणतो की सगळे मानव समानतेनं स्वतंत्र आहेत. अनियंत्रित स्वतंत्रता समतेवर आक्रमण करते, अनियंत्रित समता स्वातंत्र्यावर आक्रमण करते. Extremism of liberty and equality can be convinced and controlled by fraternity. फ्रॅटर्निटी ते बाय लॉ एस्टॅब्लिश नाही करता येत, हे फार मोठी शोकांतिक आहे. सो सेकंड स्टेप इज genuine and honest leadership. So second step is genuine and honest leadership. मग आता काय लीडर शोधायचा, कसा शोधायचा? बरेच आहेत. जेन्युइन आहे का नाही, ऑनेस्ट आहे का नाही, जेन्युनिटीची काय मापदंड आहेत, कसे चेक करायचे, ऑनेस्टीचे कुठचे मापदंड आहेत. आपल्याकडे कोणते टेस्ट इक्विपमेंट पण नाही की लावलं, रक्त घेतलं आणि चेक केलं जेन्युनिटीचं काय व्हॅल्यू, ऑनेस्टीची काय व्हॅल्यू. बट दॅट स्टेप इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड माझ्या दृष्टिकोनातून. कारण ज्यावेळेस महावीर जैन यांचा निर्वाण झालं, मृत्यू झाला, ते बुद्ध त्यावेळेस हयात होते आणि बुद्धापूर्वी त्यांचं निर्वाण झालेलं आहे महावीर जैन. तर ते ज्यावेळेस त्यांचं निर्वाण झालं त्यावेळेस त्यांच्या अनुयायी जे होते त्यांच्यात क्लॅश निर्माण झाला. आणि का पुढचा वारस कोण, त्यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर गुरु कोण, आणि असं करून नुसताच क्लॅश नाही तयार झाला तर बरेचसे संघर्ष झगडे असे होऊ लागले. तर त्यावेळेस आनंद हे बुद्धाबरोबर, बुद्धाचा शिष्य होता, तो राहायचा. खरं तर बुद्धाचा नातेवाईक आहे आनंद, बुद्धाचा नातेवाईक आहे. तर आनंदनं बुद्धाला विचारलं की तुमच्यानंतर आमचं शास्त्र कोण असेल? का तर महावीर जैनाचं असं असं झालंय. निघंटपुत्त म्हणायचे त्यावेळेस महावीर जैनांना. निघंटपुत्ताचं असं असं झालं आणि त्यांचं असं चाललंय, तर आपलंही असंच होईल. म्हणून तुम्ही आत्ताच आम्हाला सांगून द्या की तुमच्यानंतर कोण शास्त्र असेल. बुद्धानं आनंदाला सांगितलं, आनंद, मी जो धम्म आणि विनय तुम्हाला सांगितला आहे तोच माझ्यानंतर तुमचा शास्त्र असेल. बुद्ध स्वतःला शास्त्र म्हणत नव्हते, इज नॉट लीडर. बाकीचे त्यांना म्हणायचे, ते समजत नसत. ते म्हणायचे की दिस धम्म, हे जे आयडिओलॉजी आहे, हा जो विचार आहे, हे जे तत्वज्ञान आहे, हेच त्याला तुम्ही अनुसरायचंय, त्याच्याप्रमाणे वागायचंय. त्यामुळे आपल्याला आज जर समजा पुढे जायचं असेल तर कोणतरी ऑनेस्ट अँड जेन्युइन लीडरची वाट बघण्याची आवश्यकता नाही 10व्या 11व्या अवताराची. वी नो व्हॉट इज आयडिओलॉजी. हा, ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला ज्यांचे फॉलो किंवा संदर्भ म्हणून वापरायचे आंदोलन, त्यांच्या गोष्टी, त्यांचे म्हणणं, तर असे 2 लीडर तुमच्याकडे आहेत. तुम्ही त्यांचा अभ्यास करा. काय म्हटलेत, कधी काय केलं, का केलं, काय लिहिलंय, कशामुळे लिहिलंय, त्याचा अर्थ काय, कुठल्या अर्थाने लिहिलंय, कुठल्या संदर्भात बोलताय. सो दिस सेकंड इज नॉट इवन रिक्वायर्ड. आय विल नॉट से लिडरशिप. पण काही लोक असे लागतील की ज्यांनी तो अभ्यास करायचा आहे, ज्यांनी ते समजून घ्यायचंय, असे लोक लागतील. आणि त्या लोकांची संख्या वाढवत जायचंय. जास्तीत जास्त लोक तसे होतील. त्यांना माहित नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल, त्यांना समजून द्यावं लागेल.
बऱ्याचदा असं होतं की काही लोक म्हणतात आम्ही समजवतो पण तो समोरचा ऐकतच नाही. मी एक 14 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून राहिलोय. बऱ्याचदा प्राध्यापकांबरोबर माझा चर्चा व्हायची. तर ते बरेचसे प्राध्यापक मला असे म्हणायचे, की त्या वर्गावर गेलं तर ते वर्गाची मुलं डल आहेत. सांगितलं समजतच नाही त्यांना. मी त्यांना म्हणायचो, त्या मुलांना जर कळत नाही, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही. मी एखादी गोष्ट सांगतोय आणि समोरचा जर ते ऐकत नसेल किंवा समजून घेत नसेल, त्याला ते कळत नसेल, तर तो प्रॉब्लेम त्याचा नाही, तो माझा आहे. मला सांगता येत नाहीये. मी कुठेतरी कमी पडतोय. मला पद्धती बदलाव्या लागतील. मला एनालिसिस चिंतन करावं लागेल. काय समस्या आहे? चेकअपची आवश्यकता मला आहे. बऱ्याचदा आपण समोरच्याच्या चेकअपच्या मागे लागतो. त्याला ते असेच ऑनेस्ट आणि त्याच्या फायद्याचं असतानाही तो तुमचं ऐकत नाही. तर चेकअपची आवश्यकता आपल्याला आहे. आपल्याला चेक करावं लागेल, की आपल्या सांगण्यात काय कमी पडतंय. ठीक आहे, पुढे जाऊ. तर जेन्युइन अँड ऑनेस्ट लिडरशिपच्या सहाय्यानं किंवा विचारधाराच्या सहाय्यानं एक मुवमेंट्सची निर्माण करणं आवश्यक आहे. जे खूप आहे, मुवमेंट्स आहेत, भरपूर मुवमेंट्स. मुवमेंटचे जर मी 3 प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर त्या 3 प्रमुख गोष्टी ह्या आहेत. बऱ्याचदा या 3 प्रमुख गोष्टींवर मोठी चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेला आपण बसलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. कुठल्याही मोमेंटला किंवा ह्या विचारधारेप्रमाणे चालणाऱ्या मुवमेंटला ह्या 3 गोष्टी बेस म्हणून वापरावं लागतील. पाया, फाउंडेशन म्हणून, की देर इज नो एनिमी. एव्हरीबडी इज विलिंग टू एस्टॅब्लिश फ्रॅटर्निटी. असं गृहीत धरून चालावं लागेल, विच इज नॉट पॉसिबल. म्हणून सर्वजन असं शब्द न वापरता बहुजन हा शब्द वापरला जातो. परंतु बहुजनांमध्ये जे नाहीत ते एनिमी आहेत, असं कृपया गृहीत धरायला नको. का? तर त्याला तिसरं कारण आहे, टार्गेट इज आयडिओलॉजी. फोकस जो आहे तो आयडिओलॉजीवर असला पाहिजे, की आपल्याला हे एस्टॅब्लिश करायचं आहे. ही आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करणे, दिस इज गोल. कोणाशी तरी लढायचंय हा गोल नसला पाहिजे. आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करायला जाल, त्यावेळेस 100% त्या आयडिओलॉजीमुळे ज्यांचं नुकसान होणार ते तुम्हाला अडवण्यासाठी उभे राहणार. त्यावेळेस आणि फक्त त्यावेळेसच त्यांच्याशी डील करायचं. मग त्यांचं म्हणणं खोडून काढायचं का, त्यांचे आर्ग्युमेंटशी आपले विचार सांगायचे, किंवा हे जे काही पाळी आहे ती फक्त ते त्यावेळेसच आली पाहिजे ज्यावेळेस ते आयडिओलॉजी प्रस्थापित करण्यासाठी त्या आयडिओलॉजीचे विरोधक समोर उभे राहतात. अदरवाईज तिथं फोकस करण्याची गरज नाही. याचा अजून मोठा उहापोह होऊ शकतो खरं तर, आणि एक मोठं लेक्चरच होऊ शकतं 2 तासाचं त्याच्यावर.
अँड द थर्ड इज नो बाउंड्री. नो बाउंड्रीचा अर्थ आहे की एव्हरीबडी शुड बी अलाउड टू एस्टॅब्लिश दिस आयडिओलॉजी. जो कोणी म्हणेल की हा मला ही आयडिओलॉजी पसंत आहे आणि मला एस्टॅब्लिश करायची, त्याला म्हणायचं ओके कर, गुड, दॅट इज ओके. हा आमका जो आहे तो करणार नाही, त्याच्यामुळे याला नाही सांगायचं. नाहीतरी सांगणारा आपण कोण आहे? दोज हू आर विलिंग, लेट देम टू एस्टॅब्लिश. बऱ्याचदा याच्यावर जर आर्ग्युमेंट वगैरे किंवा झालं किंवा याच्यावर आणखी विश्लेषण मला जर कोणी विचारलं तर ते मी त्यांना हे सांगेल की ब्राह्मणिझमचा जो मुख्य कणा आहे तो ही जाती व्यवस्था. आणि म्हणून आयडिओलॉजीला ह्या आयडिओलॉजीला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स जो आहे तो आहे जाती व्यवस्था. तर त्या जाती व्यवस्थेला विच इज रेझिस्टन्स टू द आयडिओलॉजी आपण एक स्ट्रेंथ म्हणून वापर करू शकतो. कसं काय? फॉर एक्झाम्पल, कोणीतरी ब्राह्मण तुमच्याकडे आला आणि म्हटलं की हे मला आयडिओलॉजी तुमची आवडली आणि मला पण एस्टॅब्लिश करायची. एक मराठा आला, एक माळी आला, एक चांभार आला, मातंग आला, एक बौद्ध आला. तर त्याला तुम्ही सांगा की चांगली गोष्ट आहे की एस्टॅब्लिश करायची आहे. सो यू डू वन थिंग, यू गो टू युअर कास्ट आणि तिथं एस्टॅब्लिश करा. म्हणजे मराठ्यांना म्हणायचं की भाऊ तुम्ही मराठ्यांमध्ये एस्टॅब्लिश करा, चांभारांना म्हणायचं की भाऊ तू चांभारांमध्ये एस्टॅब्लिश कर, बौद्धांना म्हणायचं की तुम्ही बौद्धांमध्ये एस्टॅब्लिश करा, मातंगांना म्हणायचं तुम्ही मातंगांमध्ये एस्टॅब्लिश करा, माळ्यांना म्हणायचं माळ्यांमध्ये एस्टॅब्लिश करा. So you are taking the advantage of caste to establish that. मोस्टली असं होतं की जाती व्यवस्थेच्या मानसिकतेमुळे जर ब्राह्मण मातंग समाजांना ते एक्सप्लेन करायला गेलं की ते त्याला हाकलून देतात, मातंग माळ्यांना सांगायला गेलं की माळी हाकलून देतात, माळ्यांना मराठ्यांना सांगायला गेलं की मराठी म्हणतात तू कोण शिकवणार, आणि मराठी चांभारांना शिकवायला गेल्यावर चांभार म्हणतील की बाबा तुम्ही कशाला सांगता. हे कास्ट मेंटॅलिटीमुळे होतं असं. तर त्यानं तिथं जाऊन ते एस्टॅब्लिश करावे. ते किती होते, काय होते, किती नाही होते याचं मॉनिटरिंग अँड सो ऑन, मेनी थिंग्स पुढं अजून बाकी राहतात. परंतु पहिली स्टेप ही घेऊ शकता. सो देअर मस्ट नॉट बी एनी बाउंड्रीलेस मुवमेंट असली पाहिजे. सो नो एनिमी, नो बाउंड्री, टार्गेट मस्ट बी आयडिओलॉजी. आयडिओलॉजी हे टार्गेट धरून पुढं चालणारी मुवमेंट निर्माण झाली पाहिजे. थर्ड स्टेप ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन. तिसऱ्या स्टेजला आपण इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्म करतो. हे मी तुम्हाला जो रस्ता सांगितला, 5 स्टेप सांगितले होते. आयडिओलॉजी, ऑनेस्ट अँड जेन्युइन लिडरशिप आणि नंतर इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन. जर तुम्ही इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्म केला की त्यानंतर ॲज अ अपोजिशन आणि नंतर ॲज अ गव्हर्निंग क्लास हे पुढं आपोआप येणाऱ्या स्टेप आहेत. त्यामुळे त्या काय फार एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. पण इंटेलेक्च्युअल क्लास जी थर्ड स्टेप आहे त्यावर आपण थोडी चर्चा केली पाहिजे. सो फेजेस ऑफ इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन. जर इंटेलेक्च्युअल क्लास बनवायचा असेल तर ते कोणत्या फेजमध्ये तो तयार केला जाऊ शकतो. तर या फेजसाठी आपल्याला मोठं संशोधन करून, एक्सपेरिमेंट करून मग त्याचे काय रिझल्ट येत आहेत असं काही करण्याची आवश्यकता नाही. कारण की हे फेज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी एक्सप्लेन करून ठेवलेली आहे.
ते आहे एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. These are the three phases of being intellectual class. आणि मी जसं म्हटलो की ते आंबेडकरिझम, फुलेइझम समजून घ्यावं लागेल. तर ते समजण्यात गडबड जी आहे ते इथं पण आहे. बरेच लोक याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणतात. तर इथं संघर्ष करण्याचं कुठंही काहीही बोललेलं नाही. संघर्ष करा असं कधीही कुठंही बोललेलं नाही. शिका, संघटित व्हा बरोबर आहे. बट एजिटेट मीन्स संघर्ष करा हे चूक आहे. एजिटेट हे तिसऱ्या नंबरवर नाही, संघर्ष करा हे तिसऱ्या नंबरवर जे म्हटलं जातं तसं. तर एजिटेट हे दुसऱ्या नंबरवर आहे. पहिलं एज्युकेट, देन एजिटेट, देन ऑर्गनाइज.